नमस्कार. अभिनेते आणि गायक अमोल बावडेकर यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर तात्काळ अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्यामुळे या अभिनेत्याची तब्येत आता बरी आहे. परंतु आता अभिनेत्याबाबत एक कौतुकास्पद बाब समोर आली आहे. तसेच अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांचा नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता. आता अभिनेत्याला नक्की काय झालं आहे हे जाणून घेऊया. नुकतंच रंगभूमीवर सुंदर मी होणार हे नवं नाटक सादर करण्यात आलं आहे. अनेक वर्षांनी अमोल यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. परंतु नाटकाच्या दुसऱ्या प्रयोगावेळीच अभिनेत्याची प्रकृती बिघडल्यामुळे हा प्रयोग रद्द करावा लागला. सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग रविवारी सकाळी पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहामध्ये सादर करण्यात आला होता. मात्र अमोल बावडेकर यांना त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्यानं रविवारचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय नाटकाच्या दिग्दर्शकांनी घेतला आहे. अमोल बावडेकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिरावली आहे. शनिवारी सायंकाळी वाशीमध्ये सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग होता, तेव्हा अमोल बावडेकर यांना अस्वस्थ वाटत होतं. मात्र तरीही त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती मिळताच नाटकांच्या दिग्दर्शकांनी सकाळी 11:15 वाजता दीनानाथ नाट्यगृहातील नाटकांचा प्रयोग रद्द केला. प्रेक्षकांचे पैसे त्यांना परत करण्यात आले. यांच्याविषयी अमोल बावडेकर यांच्याविषयी बोलत असताना दिग्दर्शक राजेश देशपांडे म्हणाले, डॉक्टरांनी अमोल यांचं चेकअप केल्यानंतर काहीतरी सिरियस असल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता, असं देखील ते म्हणाले. पुढे यावेळी बोलताना ते म्हणाले, याही परिस्थितीत अमोल यांनी डॉक्टरांना विनंती केली की मला केवळ 3 तासाचा वेळ द्या. मी नाटकाचा प्रयोग पूर्ण करून येतो. नंतर तुम्ही हवे ते करा. परंतु डॉक्टरांनी अमोलला जाण्याची परवानगी दिली नाही. प्रकृती गंभीर असताना नाटकाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली. हे मात्र अमोलचं कौतुकास्पद वागणं आहे, असं म्हणत दिग्दर्शकांनी त्याच्यावरती कौतुकाची थाप टाकली आहे. एवढंच नाही तर असा अभिनेता निश्चितपणे मराठी सिनेमासृष्टीला पाहिजे, असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे.